नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सर्व सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करंट अफेअर जे काही मराठी व्याकरण हिस्ट्रीविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपणास बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया उशीर न लावता। पहिला प्रश्न असा आहे, जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 15 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे? तर शिर्डी या ठिकाणी होणार आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे? तर वृंदा राठी यांची झाली आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, रोहित शर्मा ICCच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धांमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितवा क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे रोहित शर्मा। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, IPL 2025साठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अक्षर पटेल यांची नियुक्ती झाली आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, शिर्डी येथे वारकरी साहित्य परिषदेचे कितवे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन होणार आहे? तर 13वे होणार आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, मार्क कार्नी हे कॅनडाचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत? 24वे पंतप्रधान ठरलेले आहेत। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 9 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो, देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळालेला आहे? तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट या विमानतळाला देशातील सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळालेला आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये कोणी सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर भारतीय सेना यांनी सर्वाधिक पदके जिंकली आहेत। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये भारतीय सेनाने सर्वाधिक किती गोल्ड मेडल जिंकले आहेत? तर 7 गोल्ड मेडल जिंकले आहेत। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये महाराष्ट्राने किती गोल्ड मेडल जिंकले आहेत? तर 3 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, खेलो इंडिया विंटर गेम 2025मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर महाराष्ट्र राज्याने एकूण 13 पदके जिंकलेली आहेत। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, फेब्रुवारी 2025 ICC प्लेयर वुमन्स ऑफ द मंथ अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? तर अलाना किंग्स यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात ICC प्लेयर ऑफ वुमन्स अवॉर्ड मिळणारी अलाना किंग्स कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाची खेळाडू आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा या ठिकाणी असा आहे मित्रांनो, वॉटर सस्टेनेबिलिटी कॉन्फरन्स 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, होळीला कोणत्या राज्यात
कामन पंडिगई या नावाने ओळखले जाते, तर तामिळनाडू या राज्यामध्ये ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, 15 मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर जागतिक ग्राहक हक्क दिन हा 15 मार्च या रोजी साजरा करण्यात येतो. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर झारखंड यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्यांनी जाहीर केली आहे? मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने जाहीर केले आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, चागोस बेटावरून कोणत्या 2 देशात वाद आहे? चागोस बेटावरून कोणत्या 2 देशात वाद आहे? तर मॉरिशस आणि ब्रिटन या 2 देशामध्ये वाद आहे. मॉरिशस आणि ब्रिटन या 2 देशामध्ये चागोस बेटावरून वाद आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर पंजाब या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 23 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो, कोणत्या राज्यातील कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को टेंटेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे? तर छत्तीसगड या ठिकाणी बी हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? तर सलमान खान हा इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनला आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, 10 ते 16 मार्च 2025 दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीकचे आयोजन करण्यात आले आहे? तर RBI. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचे आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या मोबाईलवर नक्कीच आपणास बघायला मिळतील. तर मित्रांनो, उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.